मी तुमची सगळी कामं करेन, तुमच्या पायाशी बसून राहीन मायाताई, पण प्लीज मला या घरातनं काढू नका. प्लीज मायाताई, प्लीज काढू नका प्लीज. मला माहित होतं आर्या, एक ना एक दिवस ही वेळ तुझ्यावरती येणारच. कारण विश्वमोहन जयवंतची बहीण आहेस ना तू. तो विश्वमोहन जयवंत ज्याने माझ्या घरावरती टाच आणली, ज्याने माझ्या बाळाचा जीव घेतला. पण यावरतीच माझं समाधान होणार नाहीये आर्या. ज्या दिवशी विश्वमोहन माझ्या पायावरती डोकं ठेवून माझी माफी मागेल, तेव्हाच माझ्या मनात धगधगणारी ही आग कमी होईल. अर्जुनलाच शस्त्र बनवून मी विश्वमोहनला हरवणार आहे, तुला त्रास देणार आहे. हा माझा प्रतिशोध आहे आर्या, प्रतिशोध. हे सगळं खोटं आहे अर्जुन. हिने मला मुद्दामून हे सगळं बोलायला लावलंय. अजून किती खोटं बोलाल ताई? तुम्ही फक्त मला म्हणाला असतात ना, अर्जुन आर्याला घे आणि या घरातून बाहेर पड. मी गेलो असतो. मी खरंच तुम्हाला देव मानतो ताई. माझ्यासाठी जे काही केलंय ते मी कधीच विसरू शकणार नाही. खूप उपकार आहेत ताई तुमचे माझ्यावर, खूप. आज तुम्ही मला पुन्हा अनाथ केलं ताई. तुम्हाला फटाके नाही उडत? फुलबाजा पण नाही? मला तर खूप आवडतात. किती छान वाटतं नाही, म्हणजे परीकथेतली जादूची कांडी वाटते. असं छू केलं की आपल्याला जे हवं ते मिळेल. मी जे काही केलं ना ते तुला फक्त सत्य कळायला हवं म्हणून केलं. तुझ्यात आणि मायाताईंमध्ये वाद निर्माण करण्याकरता नाही. पण त्यांना जर तुझ्याविषयी काहीच वाटत नसेल, त्यांना जर तुला या घराच्या बाहेर काढायचं असेल, जर आपल्यामध्ये भांडणं निर्माण करायची असतील, तर आपण त्यांच्याशी का चांगलं वागायचं? कारण त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. वारावर प्रतिवार केला ना तर प्रॉब्लेम आणखीन वाढेल. हा मुद्दा माझ्या दादा आणि मायाताईंमधल्या भांडणाचा आहे, जे भांडण आपल्या दोघांना मिटवायचं. तुझ्या दादातलं आणि ताईंमधलं भांडण मिटणं कधीच शक्य नाही. जर प्रयत्न करण्याची इच्छा असेल आणि मनात जिद्द असेल ना तर मग काहीच अशक्य नाही. आणि आपल्याला तर फक्त दोन मनातला राग दूर करायचा आहे. आणि अर्जुन, मला विश्वास आहे आपण हे करू. तो दिवस दूर नाही अर्जुन, जेव्हा आपण सगळे एकत्र असू. मी तुला बजावलं होतं माया, तुझ्या डोक्यातला संताप एक दिवस तुझा घात करेल म्हणून सांगितलं होतं मी तुला. तू आर्या आणि अर्जुनच्या संसारात आग लावायला निघालीस. काय परिणाम झाले त्याचे? तुम्हाला माझीच चूक दिसतीये ना? त्या विश्वमोहनने आपल्या बरोबर जे केलं, माया, विश्वमोहननी जे काही केलं ना त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. पण तू का त्याच्यासारखी वागतेस? आज सोळाच्या भावाने पेटून तू स्वतःच्याच घरात आग लावायला निघालीस. सांग ना, त्या विश्वमोहन मध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिलाय माया? माया, अजूनही वेळ गेलेली नाहीये. थांबव हे सगळं, यातच सगळ्यांचं भलं आहे. आज भाऊबीज आहे ना? मग अरे तू मला ताई म्हणतोस आणि अजय सुद्धा माझा भाऊ आहे. तेव्हा संध्याकाळी घरीच राहा. अगदी धूम धडाक्यात आपण भाऊबीज साजरी करू. हा, मला आणि आर्याला बाहेर जायचं आहे. कुठे? आर्याच्या भावाकडे. किती झालं तरी त्यांचं नातं रक्ताचं आहे. तिकडे जाणं महत्वाचं आहे.